झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. हॅलो, धन्यवाद धन्यवाद. कशिश संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तसेच आपण पाहतोय प्रेमनाथ वैती यासकडनं पारितोषिक लावलं होतं. रोहित वैती 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपल्यासाठी, आपण ते घेऊन जायचं आहे. दरम्यान आता होणारा सामना आपण पाहतोय. कुर्लाई कशिद वर्सेस कोसमाई खार्डी. तसेच हा सामना आपण पाहतोय 5 षटकांचा. त्याच आपण पाहिलं जांभूलपाडा वर्सेस श्रीराम कसराली, एक अटीतटीचा सामना आपल्या भेटीस आला होता. दरम्यान नक्कीच एक चांगली कामगिरी नागेश याची त्या ठिकाणी पाहायला भेटली. जो गेम चेंजर त्या ठिकाणी पाहिला तो विकेट म्हणजेच विजय किनी ह्याचा रनआउट. त्या रनआउटने नक्कीच कुठेतरी मॅच श्रीरामच्या दिशेने फिरवली होती. त्याच दरम्यान आपण पाहतो पुन्हा एकदा कोसमाई संघ या ठिकाणी सज्ज होताना पहिला चेंडू आणि निघून जातोय एसटी रक्षकच्या डोक्याच्या वरून चौकारासाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना पाहायला भेटली आई कुर्लाई कशिद या संघाची. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते, परंतु थोडस एसटी रक्षकांकडनं थोडीशी चुकी होताना पाहायला भेटली. पुन्हा एकदा पाहतोय आपण ऑन स्क्रीन एक चांगलं कलेक्ट करण्याचा प्रयत्न असफल ठरला जयवंत आणि सेकंड विकेट आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाजी मार्गावरती तितिक्ष. वैयक्तिक पहिल्या संघातलं सुद्धा पहिला चांगला शतरक्षण कलेक्ट झाला असता तर या ठिकाणी नक्कीच पहिला आदरा बसला होता, परंतु बॅकअप चांगलं नसल्या कारणाने चंद्रकांत थोडीशी गलती करताना पाहायला भेटल्या. त्याप्रमाणे 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला भेटल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या धावसंख्येवरती. तितिक्ष पुन्हा एकदा सज्ज होताना एक चांगलं गोलंदाज आपण पाहतोय. चांगलं कलेक्शन सुद्धा चांगलं होतं, पण परंतु पिकअप त्या ठिकाणी पाहिला तर थ्रो जर डायरेक्ट हिट असता तर नक्कीच कुठेतरी फलंदाज बाद झाला असता. राकेश याला बादवून तंबूत परतावं लागलं असतं, मात्र तसं काही घडलं नाही. दरम्यान पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन तितिक्ष सुरेख असा फटका. पुन्हा एकदा मा चांगला शतरक्षक आहे. आपण पाहतोय एसटी रक्षकांच्या मागे चतुर शतरक्षक म्हणजे तोच म्हणजे महादेव आपल्याला पाहायला भेटलाय. एक चांगलं या ठिकाणी 3 धावा रोखून धरल्या या ठिकाणी. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना राकेश ऑन फायर होताना पाहायला भेटतात. 3 चेंडूमध्ये 8 धावा या ठिकाणी जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आई कुर्लाई कशिद या संघाला. पुन्हा एकदा तितिक्ष सज्ज होताना आपल्या संघासाठी शॉर्टर चेंडू पुल करण्याचा शतरक्षक झेलचा ट्राय केलेली असती तर नक्कीच झेल बाद झाले असते, पण झेल धरतीला दान या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा सज्ज पूर्ण होताना पाहायला भेटल्या. तितिक्ष चांगला प्रयत्न करतोय, मात्र शतरक्षकांकडनं थोडीशी गफलत होताना पाहायला भेटली. ज्याप्रमाणे शतरक्षण होणं गरजेचं आहे कोसमाई संघाकडनं, परंतु तसं काही घडत नाही. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा जीवनदान भेटतोय राकेशाला. कोसमाई संघ खार्डी संघ सज्ज होतोय. रोहित वैती यांनी यायचं आपलं पारितोषिक घ्यायचंय आणि आता मात्र चुकीला माफी नाही. ज्याप्रमाणे आपण पाहतोय जो जीवनदान भेटला होता ते कुठेतरी गमावले. आता झेल बाद होतोय. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. कमान डीजे अनोप.
ते आपण घेऊन जायचं आहे आणि जी काही फॉर्मॅलिटी असेल ती सुद्धा पूर्ण करायची आहे. सर्वांना विनंती असेल. दरम्यान मॅचच्या दिशेने जाऊया. 10 धावसंख्येवरती पोहोचतोय कसित संघ. एक विकेट या ठिकाणी पाहतोय आपण राकेश बाद झालेला आहे. दरम्यान शॉर्टर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. शरीराचं थोडंसं वेग बाईसच्या रूपामध्ये या ठिकाणी लेग बाईस ओव्हर झालेली आहे. नक्कीच ओव्हर पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय 10 धावसंख्येवरती या ठिकाणी पोहोचलेला आहे तो म्हणजे कुर्लाई कशीत हा संघ दुसरं शतक घेऊन कोण येते पाहायचं आहे. तिथपर्यंत पुन्हा ऐकू एक मधुर संगीत पुन्हा येऊ मैदानामध्ये कमांडीजी. सत्यवान सापने योगेश पाटील, सत्यवान सापने योगेश पाटील, सत्यवान सापने योगेश पाटील. अरे कोणा पुढं कधी नाही चुकत अविनाश सापने सुधाकर पाटील, अविनाश सापने सुधाकर पाटील, अविनाश सापने सुधाकर पाटील. मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला, अरे मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला. धन्यवाद. प्रकाश शिर्के वैभव गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला भेटतोय. वैयक्तिक पहिल्या संघातलं दुसरं शतक घेऊन तिशेश्वरी कसा चेंडू आपण पाहतोय. जयवंद्याच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. तर मात्र कुठेतरी कशी संघाला या ठिकाणी कोसमाई संघाने कुठेतरी पाऊल जिंकून स्वतः प्रथम क्षेत्ररक्षण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय मला वाटतं कुठेतरी या ठिकाणी सरस ठरतोय का पाहायला लागेल. पण तो कमबॅक करतो तो म्हणजे कोसमाई संघ. वैभव 2 चेंडूचा सामना झालेला आहे. दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू हाताळले गेलेले आहेत. 10 धावसंख्येवरती रोखून धरलाय तो म्हणजे कशी संघाला. तर मात्र कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे कशी संघासाठी. तर मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटते. वैभव याच्या मार्फत कोसमाई संघासाठी सुरेख अशी गोलंदाजी वैभवकडनं पाहायला भेटते. लागोपाठ 3 चेंडू डॉट हाताळले गेलेले आहेत. आता मात्र कुठेतरी उमेश याचा माइंड सेट असेल. आता चौथा चेंडू आहे. चौथ्या चेंडूवर मोठा प्रहार करणं गरजेचं आहे. कारण पॉवर प्लेचं शतक आपण पाहतो. पॉवर प्लेच्या शतकामध्ये नक्कीच मोठे फटके येणे गरजेचं आहे. परंतु तसं काही गोलंदाज त्या ठिकाणी तो मात्र सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे सांगितलं चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. ऐकूया मधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये कमांडीचे. फटका पाहायला भेटला. षटकाराच्या दिशेने निघून गेला चेंडू. आता मात्र ऑन फायर होताना उमेश आपल्याला पाहायला भेटत. वैभव यांच्या चेंडूवरती मोठा प्रहार करताना आणि काय घडलं. एक तिरी एक मेरी नजरअटी दुर्घटना घटी अशा प्रकारे उमेश बाद होऊन तंबूत परततोय. ऐकू एक पुन्हा मधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये कमांडीचे. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला, प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला, प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. सुरेख अशी गोलंदाजी वैभव यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटली. धर्मन आता मात्र सलामीला येत आहेत ते म्हणजे नारायण आपल्याला पाहायला भेटत. कशी संघाकडनं एक ऑलराऊंडर बॅट्समॅन आपण पाहतोय. खेळाडू नारायण वझे या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना खेळताना. वैभव आपल्या वैयक्तिक षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होताना पाहायला भेटेल. पुन्हा एकदा वैभव शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील. मात्र पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. आता पाहायचा काय होतंय की एक धाव नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान आपण पाहतोय सचिन भोईरजी या ठिकाणी सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला भेटत. एक चांगलं व्यक्तिमत्व खार्डी संघाकडनं आपण पाहतोय.
नेहमीच एक चांगलं योगदान प्रत्येक टुर्नामेंटसाठी आपण पाहतो त्यांचं असतं. या स्पर्धेसाठी सुद्धा रोख रक्कम 2,000 रुपयाचं देणगी स्वरूपात त्यांनी सुद्धा या ठिकाणी हातभार लावलेला आहे. सर्व देणगीदारांचे सुद्धा मनपूर्वक आभार असतील. पुढील देणगीदार आपण पाहतोय याच्यामध्ये आपल्याला नक्कीच चांगलं योगदान मिळालेलं आहे त्यांचं सुद्धा. दरम्यान पुन्हा एकदा तिसरं षटक तितिक्ष पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघातलं तिसरं षटक घेऊन खार्डी संघासाठी सुद्धा एक चांगलं पारितोषिक आलेलं आहे. जर आजच्या ह्या मकरध्वज चषक जर विन झाला तर आदरणीय माननीय श्री रतनजी पिलाना यांचं सुद्धा आगमन होत आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आपण पाहतोय खार्डी संघासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. खार्डी संघ जर ही टुर्नामेंट जर विजयी होतोय तर एपी टेलर्स अनिल पाटील याचकडनं प्रत्येक खेळाडूंसाठी त्यांच्या खार्डी संघाच्या एक टी शर्ट स्पॉन्सर्स केले जातील. एपी टेलर्स अनिल पाटील यांच्याकडनं खार्डी संघासाठी. दरम्यान मात्र तितिक्ष पुन्हा सज्ज होताना पाहायला पडेल. एक धाव नक्कीच पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुहेरी धावेमध्ये पदार्पण करायला भाग पाडलं तो म्हणजेच नारायण आणि प्रणय ही जोडी मैदानात असताना पाहायला पडेल का नारायण एक चतुर खेळाडू आपल्याला पाहतोय. नक्कीच सिंगलला डबलमध्ये परिवर्तन करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 3.1च्या शतकाच्या समाप्तीनंतर 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आई कुर्लाई कशी हा संघ आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा तितिक्ष तयार होताना वैयक्तिक दुसरा आहे. संघातलं तिसरं षटक घेऊन तितिक्ष सज्ज होताना दुसरा चेंडू मात्र सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 30 सर्कलच्या आत चेंडू फील्ड केला जातोय. दरम्यान एकाच धावावर समाधान मानावं लागला. त्या ठिकाणी पाहतोय तितिक्ष पुन्हा एकदा जकडून ठेवलाय तो म्हणजेच कुर्लाई कशी संघाला जो फटका उमेशच्या बॅटेतनं आपण पाहिला जो षटकार आला. आता मात्र कुठेतरी हात मोकळे करण्याचा जो मनसुबा उमेश याने तयार केला होता तो मोडीस काढला तो म्हणजे वैभव गोलंदाजांनी. ज्याप्रमाणे लेगच्या दिशेने चेंडू हाताळला होता तो वाईट जाईल का काय असा त्यांचा मनसुबा होता. मात्र तसं काही घडलं नाही. चेंडू निघून गेला तो म्हणजे एसटी उद्ध्वस्त करून आणि त्यामध्ये उमेश हा बाद होऊन तंबूत परतलेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय प्रणय एक डावखुरा फलंदाज. आता मात्र उंच लाभ केला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आहे आणि झेल मात्र या ठिकाणी धरतीला दान. महादेव या ठिकाणी बॅकअप देताना पाहायला भेटला परंतु 2 धावावर समाधान मानावं लागला. धावसंख्या 2ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू खेळून काढलेले आहेत तिसऱ्या षटकातील. दरम्यान अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सामना हा 5 षटकांचा आहे. दरम्यान पहिला राऊंड हा 5 षटकांचा असेल तर येणारे दुसरा राऊंड जो किती षटकांचा असेल ते आपण नंतर तुमच्यापर्यंत माहिती पोचवू. तिथपर्यंत आपण पाहतोय खार्डी आणि कुर्लाई कशीद या 2 संघादरम्यान होणारा सामना. नाणेफेकीचा कौल कुर्लाईने जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि मात्र या ठिकाणी पाहतोय तर नोचा इशारा. भीमर चेंडू 9+4 अशा 5 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटल्यात. चेंडू वातातून निसटलेला आहे आणि त्या ठिकाणी जयवंत मात्र थोडस कुठेतरी गफलत करताना पाहायला भेटला. जयवंत नक्कीच थोडेसे नाराज असतील का ज्याप्रमाणे तितिक्षच्या हातात ही गलती न होणं असं त्यांचा काहीतरी विचार असेल परंतु तसं काही घडलं नाही. पाहिलं तर भीमर चेंडूवरती चौकार अशा 5 धावा जमावण्यामध्ये यश प्राप्त झाल्या कुर्लाई कशी संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 27. तर मात्र फ्री हिट आहे. नक्कीच फलंदाजाला हात मोकळे करण्याचा या ठिकाणी चान्स आहे. या येणाऱ्या चेंडूवरती काय होते पाहायचं. आता मात्र सुरेख फटका पिकअप शॉट ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. कमॉन डीजे.
नक्कीच मास्टर माइंड प्रणय या ठिकाणी ठरताना पाहायला भेटला. काय शॉट केलाय, काय शॉट! ज्याप्रमाणे लेग कटर चेंडूला उधलवून काढलाय तो म्हणजे षटकाराच्या दिशेने. आता मात्र तितीश कुठेतरी दबावामध्ये येताना गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय का? पाहायला भेटेल येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती तितीश आता मात्र कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटले. जयवंत या ठिकाणी कुठेतरी कानमंत्र देताना पाहायला भेटले आणि त्याचाच कामयाजा पाहायला भेटला तर तितीश या निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या धावसंख्येवरती 2 गडीच्या मोबदल्यात. चेंडूचा विचार केला तर अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचा आहे आता शेवटच्या चेंडूवरती हाणामारी होते का नाही पाहायचं आहे. प्रणय पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये येतोय. 5 चेंडू 12 धावींची खेळी. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करतोय का नाही पाहायचा आहे. येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय पाहूया आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून. मात्र निर्धाव चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल. काही धाव घेण्याची कोणतीही या ठिकाणी मनसुबा या ठिकाणी दिसत नाही. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोरिंग 33 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान पुन्हा छोटस एक संगीत घेऊन येतोय पुन्हा या मैदानामध्ये. ऐकू एक मधुर संगीत. नक्कीच प्रोजेक्ट स्कोर गोलंदाज चंद्रकांत आपण पाहतोय. मात्र उंच फटका आणि त्या फटक्यावर नारायणाच्या बॅटीत नेतोय षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले संघाची 39 या धावसंख्येवरती. मात्र कुठेतरी मोठे फटके नारायणांच्या बॅटीत आपल्याला पाहायला भेटतील येणाऱ्या चेंडूवरती. चंद्रकांत यांच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहतो तर मोठा फटका आपण पाहतोय चंद्रकांत यांच्या गोलंदाजी मार्गावरती नारायण यांच्या बॅटीत येताना. मात्र कुठेतरी मनसुबे नारायणांचा एक्सिलेटरवर पाय आणि टॉप गिअर टाकलाय का काय अशी गत आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान पुन्हा एकदा नारायण चंद्रकांत आता मात्र सुरेख फटका एक तेरी एक मेरी. मात्र खरोखरच कमबॅक करताना चंद्रकांत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटे चंद्रकांत मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता होताना या ठिकाणी मात्र धावसंख्या स्थिरावल्या. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावसंख्येवरती पोहोचलंय. पुन्हा एकदा उंच लाभ केला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. धर्मेश थोडीशी कमी पडताना पाहायला भेटले. थोडीशी जरा अजून धावले असते तर नक्कीच झेल बाद झाले असते. ते म्हणजे नारायण असं काही घडलं नाही. सेफ मध्ये राहत आहेत नारायण. आता मात्र पुन्हा एकदा चंद्रकांत चांगली गोलंदाजी. षटकार आल्याच्या नंतर एक निर्धाव चेंडू त्याच नंतर दुहेरी धावेने नारायण आता मात्र 12 धावेवरती पोहोचलाय 6 चेंडूचा खेळाच्या समाप्तीनंतर. पाहतोय आपण नारायण वैयक्तिक. मात्र पुन्हा एकदा काय फटका सजवलेला आहे. चांगला फटक्यावर त्या फटक्यावर पाहतोय षटकार. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानात कमान डीजे. वाईट यॉर्करच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र तेवढीच मनगटामध्ये ताकद आपण पाहतोय नारायण याच्या. आणि त्या मनगटाच्या सहाऱ्याने पाहतो ते चंद्रकांत तर उद्या दुसऱ्या षटकार त्याच्या षटकांमध्ये आपण पाहतोय. चौथ्या षटकांमध्ये ठोकलेला आहे तो नारायण यांनी. दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा पाहतोय फ्लॅट षटकार येताना पाहायला भेटलाय.
चांगली फलंदाजी नारायण यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र नारायण यांनी टॉप गिअर सांगितल्याप्रमाणे टाकलेला आहे. नक्कीच आपण पाहतो प्रेक्षक राजे सुद्धा आपल्याला सहकार्य करतात. चेंडू चांगल्या प्रकारे गेला लगेच जमा आणून सुद्धा देतात. त्यांचे सुद्धा आभार. असं सहकार्य येत्या 5 दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. कारण ही टुर्नामेंट आपण पाहतोय प्रकाश किरकिरा आणि त्यांची टीम यांच्या मार्फत आपण पाहतोय एक चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आहे. तर सहकार्य सर्वांचंच या टुर्नामेंटला लागलेलं आहे. तर मात्र पुन्हा एकदा धर्मेश सज्ज होताना एक चांगलं एका धावावर समाधान. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचले. आता एक धाव 54 वरती जाऊन पोहोचले. शेवटचं शतक घेऊन कोण येते पाहायचं आहे. तिथपर्यंत पुन्हा ऐकू एक मधुर संगीत आणि येऊ मैदानामध्ये. कमान डीजे. अरे कोशिश केली किती लाईफ फक्त मार्केट गाजवायला प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला धन्यवाद. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय धर्मेश सज्ज होताना आता आपल्याला पाहायला भेटतोय. विकासजी पाटील उर्फ नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल का आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. विकासजी पाटील उर्फ नाना लगेच आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र फुल टॉस चेंडू पुरेपूर त्याचा फायदा उचललाय नारायणाने आणि येतोय षटकार. पुन्हा ऐकूय मधुर संगीत. कमान डीजे. आहे धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र कशिश संघ 60 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. शेवटच्या षटकातला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. आता प्रोजेक्ट स्कोर थोडासा चेंज होताना पाहायला भेटलाय. तर मात्र फुलटॉस चेंडू होता त्याचा सुद्धा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं होतं परंतु फलंदाजाला काही जमलं नाही. दरम्यान निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटला धर्मेश याचा. तर मात्र अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का पाहायचा. नारायण मात्र स्ट्राईकला येताना पाहायला भेटले. धर्मेश चुकी करताना काय घडलं या ठिकाणी. नक्कीच ज्या ठिकाणी जर कलेक्ट केला असता चेंडू तर नारायण बाद झाला असते पण तो असं काही घडलं नाही. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी पाहायला भेटली. दरम्यान अति घाई संकटात नाही अशी घाई आपण पाहतो धर्मेश यांच्या माध्यमातून. ते संकट मध्ये एक धाव पूर्ण या ठिकाणी आणि नारायण आला स्ट्राईक वरती. संकट कोणता आहे तो नारायणचं संकट आहे. आता संकटला पार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पाहतो तर बघा जर ही झेल जर आपण पाहिली तर ज्याप्रमाणे झेल पकडण्याचा प्रयत्न चंदकर यांचा कोणताही नव्हता मात्र 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना जाऊन पोहोचले 64 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये मोठे प्रहार येतात का. पहिल्या चेंडूवरती षटकार दुसरा चेंडू निर्धाव आणि येणाऱ्या दुसऱ्या 2 चेंडूंवरती आपण पाहतो दुहेरी धाव. अशा प्रकारे या शतकामध्ये 10 धावांवरती पोहोचलेले. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धर्मेश आणि नारायण समोर समोर आपण पाहतो. एक चांगलं मात्र या ठिकाणी चुकी झालेली आहे ती चंद्रकांत यांच्या मार्फत येतोय चौकार. चौकारीनेशी नक्कीच धावसंख्येचा धावफलक बदलेल आणि जाऊन पोहोचेल 68 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आहे शेवटच्या षटकातील. शेवटच्या षटकामधल्या शेवटच्या चेंडूवरती नारायण वजे काय करतोय पाहायचं आहे. ज्याप्रमाणे पहिला चेंडू षटकारांनी सुरुवात केली होती शेवटच्या चेंडूचा अंत कुठल्या प्रकारे करेल पाहायला भेटेल. येणाऱ्या चेंडूवरती विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून मनीष
निजाई आणि षटकार. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती षटकार त्याचप्रमाणे शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार आणि षटकारांची धावसंख्येचा फलक जो आहे तो अतिशय उंचावलेला आहे आणि जाऊन पोहोचलेला आहे तो 74 या धावसंख्येवरती. 75 धावसंख्येचं आव्हान घेऊन समोर येईल तो म्हणजेच कोसुमाई खार्डी. तिथपर्यंत देऊ संधी डीजेला अनुप आणि यश. कमॉन डीजे. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. 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 नेक्स्ट मॅच अरे पाठीशी त्याच्या हायता. लगेच आपण पाहतोय जय बजरंग शिरगाव आणि जरीमरी डोलीव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे आणि जी काही फॉर्मॅलिटी असेल ती सर्वप्रथम पूर्ण करून नाणेफेकीचा कौल केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. तर आपण लगेच दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. जरीमरी डोलीव आणि जय बजरंग शिरगाव दोन्ही संघाच्या संघनायक लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. पाठीशी त्याच्या हायता कद सत्यवान सापने योगेश पाटील. सत्यवान सापने योगेश पाटील. सत्यवान सापने योगेश पाटील. अरे कोणा पुढं कधी नाही चुकत अविनाश सापने सुधाकर पाटील. अविनाश सापने सुधाकर पाटील. अविनाश सापने सुधाकर पाटील. मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला. अरे मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. 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 चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे लगेच. कशित संघ आणि दोन बॅटर कोसमाई संघ लगेच आपल्याला पर्यंत माहिती पोहोचली असेल तर लगेच आपण बॅटर सुद्धा पाठवायचे आहेत. 75 धावसंख्येचं आव्हान समोर घेऊन उतरणार चला वैयक्तिक पहिलं षटक संघातलं पहिलं शतक घेऊन येत आहेत ते म्हणजे नारायण आपल्या संघासाठी सज्ज होताना पुन्हा एकदा दोन बॅटर जयवंत आणि चंद्रकांत ही जोडी आपल्याला पाहायला भेटेल. एक चांगली फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी विजयी संपादन करायचं असेल तर. आदरणीय माननीय श्री प्रकाशजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक मंचाच्या दिशेने यायचं आहे. मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय माननीय श्री प्रकाशजी कदम उर्फ बाबू. आता पहिला चेंडूवरती मोठा फटका येतोय. चौकाराच्या दिशेने निघून जातोय चेंडू. याच प्रकारे खेळी करावी लागेल. जर आपल्याला विजयी प्राप्त करायचा असेल तर नक्कीच कोसमाई संघ जयवंत त्याप्रमाणे खेळी करतायत आपण पाहतोय. नक्कीच 40+ संघामध्ये एक आवर्जून ओपनिंग बॅट्समॅनच्या वतीने
चला नाणेफेकीचा कौल नक्कीच होईल. सर्वप्रथम आपण जी फॉर्मॅलिटी आहे ती सर्वप्रथम पूर्ण करायची आहे आणि नंतर नाणेफेकीचा कौल होईल ह्याची दक्षता घ्यायची. आता मध्ये डायरेक्ट हिट तर नक्कीच बाद झाला असता. या ठिकाणी चंद्रकांत डेंजर झोन मध्ये धावताना उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की त्यांनी मंचावरती यायचं आहे. पद्मनजी पाटील तसेच अमरजी पाटील या ठिकाणी सुद्धा हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चांगलं एक व्यक्तिमत्व आपण पाहतो, एक चांगलं सहकार्य या टुर्नामेंटसाठी यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. नक्कीच पूर्ण ऑल टीम वाघोबा ग्रुप क्रसराली आणि ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचं मकरध्वज चषक याच्या वतीने सहर्ष आभार व्यक्त करताना चला जरीमरी डोलीव संघ नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा शिरगाव संघ या ठिकाणी आलेले आहेत. जरीमरी डोलीव या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वाईट वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू आलेला आहे अंपायर्स कडून. जर थर्ड अंपायर यायचं आहे इकडे चेक करायसाठी. चला व्हाईट चेंडू या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. का ती व्हाईट पट्टी जी आहे त्याच्यावरती एक्युरेट त्याच्यावर चेंडू आत पडलेला आहे, त्यामुळे हा व्हाईट चेंडू घोषित करण्यात आला. कारण सिंगल व्हाईट आहे, स्टपलचा आपले काही नियम नाहीये, त्याच्यामुळे हा चेंडू व्हाईट घोषित करण्यात आलेला आहे. अवांतर धावसंख्येत भर 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या कोस्माई 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या कोस्माई संघ. गचाल शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटला. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण तिसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न वगैरे पाहण्याचा आहे. चांगला बॅकअप आहे त्या ठिकाणी. 2 धावावर समाधान मानावा लागला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सूर्य फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे त्या ठिकाणी.
चला घाई करायची आहे लवकरात लवकर. जरीमरी डोलीव संघ लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. खूप उशीर होत आहे. दरम्यान पुन्हा आपण पाहतोय तर मात्र पुन्हा एकदा झेल बाद होतोय. प्रणय याने झेल बाद केलेला आहे. गोलंदाजी चांगल्या प्रकारे हाताळताना पाहायला भेटते कशित संघाकडनं. तर मात्र कोसमाई संघाला कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलेला आहे. मेडिकल किट आणलाय येते थांब. भूपेन आपण पाहतोय ग्रुप काय चर्चा नाही का मिलं ग्रुप अचा ग्रुप आणा टाटान होय अचा ग्रुप घेऊन ये बाग्या फोन नाही उचली. चला डोलीव संघ बागेश तांडेल. चला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जरीमरी डोलीव संघ आपली एंट्री आहे या ठिकाणी. जरीमरी डोलीव संघ जर काय असेल तर आम्हाला लगेच आयोजकांना कळवायचं आहे. जरीमरी डोलीव संघ पुन्हा एकदा भूपेश सज्ज होताना मोठा फटका पाहायला भेटला. धावसंख्या 18 वरती असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. आता शतरक्षक झेलच्या खाली आहे आणि झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे. चेंडू निघून जातोय लेग साईडला चौकाराच्या दिशेने. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना पाहायला भेटली. चांगली कमबॅक करताना पाहायला भेटतो कोसमाई संघ. या ठिकाणी धावसंख्येचा डोंगर उभा आहे. त्याचा जर पाठलाग करायचा असेल तर असे फटके येणं गरजेचं आहे. मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी पंचांचे हात हवेत. अवांतर धावसंख्येत भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. गोलंदाज आपण पाहतोय राकेश. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. मात्र पुन्हा कमबॅक करताना पाहायला भेटल्यात. सलग 2 चेंडू निर्धाव हातळलेले आहेत. हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे.
आता मात्र पुन्हा एकदा चौकार येतोय. भूपेश ऑन फायर होताना पाहायला भेटलाय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. जेवण मात्र अजूनही आहेत क्रीजवरती. भूपेन आपण पाहतोय 4 चेंडू 14 धावांची खेळी. एक चांगली खेळी आपण पाहतो. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. चांगला कमबॅक राकेश यांच्या मार्फत. दोन षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. तो म्हणजे कोसमाई खार्डी संघ. अजूनही आपण पाहतोय भरपूर असे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. चला तिसरं षटक घेऊन कोण येत आहे? देवसंधी एक डीजेला आणि ऐकू एक मधुर संगीत. पुन्हा येऊ मैदानात. कमन डीजे. जरीमरी डोलीव संघ जर उपस्थित असेल तर संपर्क करायचा आहे. निलेश सोलंकी जर इथे उपस्थित असतील तर कमिटीशी संपर्क साधायचा आहे. निलेश सोलंकी. दरम्यान पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये खेळून काढला चेंडू. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा कोणता प्रयत्न होता का नाही पाहायचा आहे. एका धावावर समाधान. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटला. एका धावेनेशी धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवरती. मात्र भूपेन आणि जयवंत ही जोडी मैदानात असताना धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहतो कोसमाई संघ 75 धावसंख्येचा पाठलाग करत आहे. ज्याप्रमाणे नारायणची खेळी आपण पाहिली, उमेशाचे षटकार पाहिला, तर मात्र पुन्हा एकदा नारायण सज्ज होताना आता मात्र काय घडते काय बिघडते. चांगलं शतरक्षण पुन्हा एकदा पाहायला भेटला. जे मोठे फटके येणं गरजेचं आहे ते फटके कुठेतरी आपण पाहतो तर येत नाही आहेत. त्याच्याच कारणास्तव आपण पाहतोय तर कुठेतरी बॅकफुटला येताना कोसमाई संघ पाहायला भेटतो. मोठे फटके आले तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे भूपेन खेळी करतोय त्याप्रमाणे जयवंतला सुद्धा कुठेतरी हात मोकळे करावे लागतील. आणि गोलंदाज पाहिला तर नारायण ती संधी देतोय का नाही पाहायचा. येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय. आता जयवंत याच्या मारण्याचा प्रयत्न. लेग साईड खेळून काढले चेंडू नौकीच चौकाराच्या दिशेने. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना बॅटची एज जाऊन लागलेली आहे आणि धावसंख्या पुढे सरकलेली 4 धावेनिशी. फटका पाहतोय शतरक्षक ज्याने चांगली फिल्डिंग सुद्धा आपण त्याच दर्जाची पाहिली. ज्या दर्जाचा फटका होता त्याच दर्जाची फिल्डिंग सुद्धा आपण पाहतोय. सुरेख असा शतरक्षण त्या ठिकाणी केला आणि इकडे गडी बाद. भूपेन बाद होऊन तंबूत परत आहे. कितव्यात रनवर बाद झाला ते पंच कळवतील. मात्र तो शतरक्षक केतनच्या मार्फत काय षटकार अडवलेला आहे. ज्याप्रमाणे षटकार मारण्याचा प्रयत्न भूपेन यांचा मात्र तो मोडीस काढलेला आहे. म्हणजे केतन यांनी चांगला शतरक्षण त्या ठिकाणी झालेला आहे. आता मात्र पाहतोय जयवंतच्या बॅटीतनं आला होता फटका. सुरेख शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलं. भूपेन हा बाद झालाय म्हणत. ह्या धावा किती काढल्या? 3-2 एकच रन ना.
एक रन दुसऱ्या धावसंख्येचा पाठलाग करताना म्हणलं वाटतं भूपेन बाद होऊन तर थोडंसं कमी पडला रनिंग मध्ये आणि नक्कीच भूपेन याची विकेट आपण पाहतोय तर जाताना. मात्र नारायण पुन्हा सज्ज होताना पाहायला भेटत. वैयक्तिक दुसरं शतक घेऊन येतोय. संघातलं तिसरं षटक टाकण्यामध्ये बिझी आहेत सध्या ते म्हणजे नारायण. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. दरम्यान एक कडक वायफाय नेटवर्क अनुप वैती यांच्या मार्फत आपण पाहतोय. चला घाई करायची आहे. लवकरात लवकर सामने आपल्याला अजून खेळवायचे आहेत. जरा दक्षता घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा अतिशय सुरेख फटा वाईट यॉर्करच्या दिशेने निघून गेला चेंडू निर्धाव सांगता होताना पाहायला भेटली. नारायण कमबॅक करताना पाहायला भेटले. संगत घेऊन कशीच संघाला नक्कीच एक चांगलं कमबॅक नारायणच्या मार्फत पाहायला भेटला. शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती काय मोठा प्रहार जयवंतच्या बॅटीत येते काय पाहायचा. जयवंत 6 चेंडू 11वरची खेळी करतोय. तर मात्र मारण्याचा प्रयत्न एसटी रक्षक थोडीशी चुकी करताना चौकार येतोय. या ठिकाणी पाहायला भेटला. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना जाऊन पोहोचेल 38. तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत येतोय. चौथा षटक घेऊन कोण पया येणाऱ्या गोलंदाजाला. दरम्यान ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानात कमांड डीजे. बजेट आलेल. दक्षता घ्यायचे सहकार्य करायचं आहे जरा. टीम नंतर घेऊ. दिवसाला उजेडामध्ये पाहिजे तेवढी मीटिंग करू आपण. दिलीपजी हरिचंद्र घाटाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा मंचावरती येणं आणि उपस्थित राहायचं आहे. दिलीपजी घाटाल या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मात्र गोलंदाज मयुरेश गोलंदाजी मार्गावरती पाहायला भेटत आहेत. 38 धावापर्यंत पोहोचल्या कोसमाई खार्डी संघ. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. आता नक्कीच 12 चेंडू 37 धावेचं आव्हान समोर आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. बघूया तितिक्ष आणि जयवंत ही जोडी मैदानात असताना केतन पुन्हा एकदा चांगला फ्रेम मध्ये येताना पाहायला भेटल्या. चांगली फेकी मात्र थोडं धावावर समाधान मानावं लागलं. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 40 या धावसंख्येवरती जाऊन मध्ये पोहोचलेला आहे तो म्हणजे कोसमाई संघ. मयुरेश यांच्या अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक पहिलं शतक आहे. संघातलं 4थं षटक घेऊन येतात ते म्हणजे मयुरेश. पाहायचं मयुरेश काय करतायत आपल्या संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा तितिक्ष तयार होताना पाहायला भेटतोय. आता मात्र उंच मारलाय फटका. आता मात्र केतन याच्या डोक्याच्या वरून निघून जातोय षटकार. येतोय मोठा फटका. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमांडीचे. मोठा फटका आलेला आहे. नक्कीच असे मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर कोसमाई संघ खार्डी या संघाला विजयी प्राप्त करायचा असेल तर तितिक्ष आणि जयवंत याच्या बॅट बोलावी लागेल. ती बॅट मध्ये चौकार आणि षटकार यांच्या आतिषबाजी जी म्हणतायत, जशा प्रकारे फटाकींची आतिषबाजी आपण पाहतोय त्याच प्रकारे षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल तर आपल्याला संघ विजय होऊ शकतो. दरम्यान पुन्हा एकदा कमबॅक करताना मयुरेश मात्र या ठिकाणी पाहायला भेटला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. एका धावात समाधान मानावा लागला. तो म्हणजे कोसमाई खार्डी संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना जाऊन पोहोचली आहे 47.
या धावसंख्येवरती नक्कीच आपण पाहतोय नितीन माली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सर्व मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नक्कीच त्यांच्या नजरा या गेमवरती असतील. चंद्रकांत बाद झालेले आहेत. दरम्यान आपण पाहतोय भूपेन बाद झालेले आहेत. आता मात्र पुन्हा उंच मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू जर कमबॅक करायचा असेल तर याच प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. मयुरेश याला शॉर्टर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, पॉवरफुल झाला असता जर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क बराबर झाला असता, तर मात्र चेंडू निघून गेला आणि बॅट कुठेतरी छोटीशी मागे पडली. त्याच परिणामाने आपण पाहतोय निर्धाव चेंडू एसटी रक्षक उमेश यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि धावसंख्या स्थिरावली 47 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मात्र जयवंत स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू एकदा पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न होता का नाही पाहायचा आहे. एका धावावर समाधान आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना 48 या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती पाहायचा आहे तितिक्षाच्या बॅटीतनं मोठा फटका येतोय का. ज्याप्रमाणे दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बोल केला होता तितिश याने, त्याच प्रमाणे पाहतोय तर आपण शेवटच्या चेंडू मयुरेश यांच्या शेवटच्या चेंडूवरती कुठला मोठा फटका येतोय का नाही पाहायचा आहे. सज्ज होताना तितिश पाहायला भेटतोय. मयुरेश यांचा शेवटच्या चेंडू चौथ्या षटकातील. मात्र उंच मारण्याचा प्रयत्न 30 सर्कलमध्ये स्वतः कॉटन वर्ल्ड होताना पाहायला भेटलाय. तितिक्ष बाद होऊन तंबूत परतोय. ऐकू एक सुमधुर संगीत पुन्हा येऊ मैदानामध्ये कमांडीचे. 40+ युवा ग्रुप वाढीव जर इकडे उपस्थित असतील तर संघाचे संघनायक आणि युवा ग्रुप वाढीव 40+ वाढीव आणि युवा ग्रुप वाढीव संघाचे संघनायक दोन्ही संघाचे संघनायकांनी समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय 40+ या वैतरणा विभागामध्ये वैतरणा अ गटामध्ये गावदेवी वैतीपाडा 40+ या संघाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय ज्याप्रमाणे हा एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहतोय त्याचप्रमाणे 40+ ला गावदेवी वाडीव या संघाला सुद्धा आपण पाहतोय एक चांगल्या आपल्या विभागातले 40+ हे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील या मॅच मध्ये. दरम्यान त्यांच्या समोर असतील ते म्हणजे युवा ग्रुप वाडीव हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नक्कीच रोहिदास भगतजी आणि देवेन लगेच आपल्याशी संपर्क साधायचा आहे. फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. काय घडतंय क्लीन बोल्ड जयवंत बाद होऊन तंबूत परततोय. त्याचपर्यंत ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमांड डीजे आडो किती जणांनी खाली पाडायला कोशिश केली किती जणांनी खाली पाडायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न होता त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटला तो म्हणजेच
नाही आहे आणि आयोजकांच्या वतीने मकरध्वज चषकामधून तीन वर्ष जरीमरी डोलीव संघ बँड करण्यात आलेला आहे आयोजकांच्या माहितीने. तर स्कोरचा विचार केला तर 54 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे कोसुमाई आणि 4 चेंडू आणि 21 धावेचं आव्हान समोर आहे. 4ही षटकार ठोकरणं गरजेचं आहे. पाहायचंय काय घडतंय धर्मेश. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना आता मात्र कमबॅक करतो कशित संघ. दरम्यान पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कमबॅक करतोय अनिकेत आणि कोसमाई संघ बॅकफुटला येताना धर्मेश मात्र ती खासियत आहे धर्मेशची. मोठे फटके खेळणं धर्मेशच्या बॅटीत आपण याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे. चला शिरगाव संघ आपली फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे आणि आपल्याला पुढे वाटचाल करण्यात आलेली आहे. चला काही कारणास्तव डोलीव संघ या ठिकाणी उपस्थित नाही आहे. आयोजकांकडनं काही चुका झाल्या असतील त्यामुळे त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. दरम्यान येणाऱ्या मकरध्वज चषकामध्ये नक्कीच आयोजकांच्या माहितीप्रमाणे जरीमरी डोलीव हा 3 वर्ष संघ बँड असेल. पुन्हा एकदा कशित संघ तयार होताना पाहायला भेटतोय. चांगल्या पद्धतीने आपला संघ हा विजयीच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलेला आहे तो म्हणजे कुर्लाई कशित. नारायण अँड टीम ज्याप्रमाणे नारायणाने चांगली फलंदाजी केली त्याचप्रमाणे आपण पाहतोय पुन्हा एकदा. चला जी काही फॉर्मॅलिटी आहेत नाणेफेकीचे कौल करण्याच्या अगोदर आपलं एंट्री फी जी आहे ती जमा करायची आहे. त्याच नंतर आपले नाणेफेकीचं कौल होईल याची नोंद घ्यायची आहे. चला विजय संघ झालेला आहे तो म्हणजेच कुर्लाई कशित. विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. दरम्यान शेक हँड करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. आपण पाहतोय मॅच सेरेमनी या ठिकाणी नारायण यांची 15 चेंडूमध्ये 45 धावेचं आव्हान त्यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. त्याचमध्ये प्रणय आपण पाहतोय 2 मोठे फटके षटकार 6 चेंडूमध्ये 12 धावा. राकेश आपण पाहतोय 5